Hello dear student, today we are going to solve practice set 16.1. Here question 1 is given as find the volume of a box if its length, breadth and height are 20 cm, 10.5 cm and 8 cm respectively. Here cuboid shape box is given whose length is 20 cm, breadth is 10.5 cm and height is 8 cm. या ठिकाणी आपल्याला वॉल्यूम ऑफ द बॉक्स काढायचा आहे. म्हणून आपण इथे लिहिणार फॉर क्यूबॉइड शेप बॉक्स लेंथ L is equal to 20 cm, breadth of the box is 10.5 cm and height, that is H, 8 cm. We have to find volume of box. आपल्याला त्याचं सूत्र माहिती पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ बॉक्स बरोबर L गुणिला B गुणिला H बरोबर 20 गुणिला 10.5 गुणिला 8. तर गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर येतं बघा 1680 cc cubic centimeter. The volume of the box is 1680 cc cubic centimeter. Our second example is a cuboid shape soap bar has a volume 150 cc. Find its thickness if its length is 10 cm and breadth is 5 cm. क्यूबाइड शेपमध्ये जो सोप बार आपल्याला दिला आहे साबणाची वडी त्याचं घनफळ 150 cc आहे आणि आपल्याला त्याची थिकनेस म्हणजे त्याची जाडी शोधायची आहे की त्याची उंची किती असेल त्या साबणाची. आता या ठिकाणी आपल्याला लेंथ दिलेली आहे 10 cm आणि ब्रेथ दिलेली आहे 5 cm. आता दिलेल्या गोष्टी आपण लिहून घेऊ. गिवन थिंग्स हियर फॉर क्यूबॉइड shape soap bar length is equal to L is equal to 10 cm, breadth B is equal to 5 cm and volume is given. घनफळ दिलेलं आहे आपल्याला 150 cc. टू फाइंड या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे थिकनेस ऑफ द सोप साबणाची जाडी. that is height. सोल्यूशन मध्ये आपण लिहिणार व्हॉल्यूम ऑफ सोप बार. बघा साबणाचा जो आकार आहे तो इष्टिका जितीसारखा आहे आणि म्हणून इष्टिका जितीचं घनफळाचं सूत्र आपल्याला इथे लिहायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू
L इंटू B इंटू H. आता व्हॉल्यूम दिलेला आहे आपल्याला 150 cc. व्हॉल्यूम ऑफ सोप बार 150 cc बरोबर किमती टाकू आपण. लांबी 10 सेंटीमीटर, रुंदी 5 सेंटीमीटर आणि हाईट आपल्याला काढायची आहे. 150 इज इक्वल टू 50 गुणिला H म्हणजे 50 H. आणि म्हणून 150 भागिला 50 करता येईल आपल्याला बरोबर H. म्हणून H ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 3. म्हणून H बरोबर 3 सेंटीमीटर. म्हणून आपण इथे लिहिणार द थिकनेस ऑफ द सोप बार is 3 centimeter. Our third question is how many bricks of length 25 centimeter, breadth 15 centimeter and height 10 centimeter are required to build a wall of length 6 meter, height 2.5 meter and breadth 0.5 meter. या ठिकाणी भिंत आणि विटा यांची लांबी, रुंदी आणि उंची आपल्याला दिलेली आहे. एक भिंत बांधण्यासाठी आपल्याला किती विटांची गरज आहे अशा प्रकारचे उदाहरण आहे. या ठिकाणी दोघांचा आकार जो आहे, भिंत आणि विटा या दोघांचा आकार क्युबाइड शेप आहे, म्हणजेच इष्टिकाची ती आकाराचा आहे. या ठिकाणी आपण गिवन थिंग लिहू अगोदर. फॉर द क्युबाइड शेप brick length L1 is equal to 25 centimeter, breadth that is B1 is equal to 15 centimeter and height that is H1 is equal to 10 centimeter. For cuboidal shape wall साठी लेंथ L2 बरोबर 6 मीटर, हाईट H2 बरोबर 2.5 मीटर and breadth B2 बरोबर 0.5 मीटर. या ठिकाणी आपल्याला काय शोधून काढायचं आहे, ते वाल बनवण्यासाठी आपल्याला किती ब्रिक्सची गरज आहे. टू फाइंड आउट द नंबर ऑफ ब्रिक्स रिक्वायर्ड टू कंस्ट्रक्ट द वॉल. ती भिंत बांधण्यासाठी आपल्याला किती विटांची गरज असणार आहे. सोल्यूशन मध्ये बघा, वेन ऑल द ब्रिक्स आर अरेंज, जेव्हा आपण भिंत बांधणार आहोत त्यासाठी लागणाऱ्या एकूण विटा अरेंज टू बिल्ड अ वॉल, देन त्या सर्व एकूण विटांचं घनफळ व्हॉल्यूम ऑफ ऑल द ब्रिक्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ
वॉल. त्यासाठी आपण ज्या विटा वापरलेल्या आहेत त्या विटांचं एकूण घनफळ बरोबर त्या भिंतीचं घनफळ. म्हणून इथं लिहिणार आपण नंबर ऑफ ब्रिक्स आता भिंत बांधण्यासाठी आपल्याला किती विटांची गरज पडली ते काढण्यासाठी व्हॉल्यूम ऑफ वॉल भागिले एका विटेचे घनफळ. व्हॉल्यूम ऑफ ब्रिक. व्हॉल्यूम ऑफ अ ब्रिक. भिंत बांधण्यासाठी आपल्याला जास्त विटांची गरज पडणार आहे. त्यातलं पहिलं बघा व्हॉल्यूम ऑफ ब्रिक. एका विटेचे घनफळ आपण काढू अगोदर. व्हॉल्यूम ऑफ ब्रिक इज इक्वल टू विटेचा आकार हा इष्टिकाची ते आकाराचा आहे आणि म्हणून घनफळ लिहिताना L1 × B1 × H1 बरोबर 25 × 15 × 10 सेंटीमीटर. आता व्हॉल्यूम ऑफ वॉल काढू आपण. CC लिहिलं आपण एकक. व्हॉल्यूम ऑफ वॉल त्यासाठी त्याचे जे एकक दिलेले आहेत आपल्याला मीटरमध्ये ते सेंटीमीटरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे. लेंथ ऑफ वॉल दॅट इज L2. L2 दिलेला आहे बघा आपल्याला 6 मीटर बरोबर 6 × 100 बरोबर 600 सेंटीमीटर. आपल्याला माहिती आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर होतात आणि म्हणून L2 6 मीटर बरोबर 600 सेंटीमीटर. त्यानंतर H2 बरोबर 2.5 मीटर बरोबर 2.5 मीटरचं कन्व्हर्शन सेंटीमीटरमध्ये बरोबर 250 सेंटीमीटर. तर राहिले ब्रीथ. B2 इज इक्वल टू 0.5 मीटर बरोबर 0.5 × 100 बरोबर 50 सेंटीमीटर. आता आपल्याला काढायचं आहे व्हॉल्यूम ऑफ वॉल. भिंतीचे घनफळ बरोबर L2 × B2 × H2 बरोबर लिहिणार 600 × 50 × 250 क्यूबिक सेंटीमीटर. आता आपल्याला काढायचं आहे नंबर ऑफ ब्रिक्स. ती भिंत बांधण्यासाठी आपल्याला किती विटा लागल्या. नंबर ऑफ ब्रिक्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द वॉल अपॉन व्हॉल्यूम ऑफ अ ब्रिक. एका विटेचे घनफळ बरोबर 600 × 50 × 250 अपॉन 25 × 15 × 10 बरोबर. तर भागाकार करता येईल आपल्याला. 15 या संख्येने 600ला भाग देऊ 40 उत्तर येतं. 25ने 50ला भाग दिला तर 2 आणि 10ने 250ला भाग दिला तर 25 बरोबर 40 × 2 × 25. तिघ संख्यांचा गुणाकार केला बरोबर 2000 ब्रिक्स. आपल्याला इथे लिहिता येईल 2000 bricks are required to build the wall. Our next question is question number 4. For rainwater harvesting, a tank of length 10 meter, breadth 6 meter and depth
3 meter is built, what is the capacity of the tank? How many liter of water can it hold? रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी जो आपण टँक बनवणार आहोत त्याची लांबी दिलेली आपल्याला 3 मीटर, रुंदी 6 मीटर आणि डेप्थ त्याची खोली ही 3 मीटर आहे, म्हणजे हाईट इज 3 मीटर. आता आपल्याला कॅपॅसिटी शोधायची आहे. त्या टँकमध्ये किती वॉटर मावू शकेल ती संख्यासुद्धा आपल्याला धारकतासुद्धा काढायची आहे. फॉर ए cuboidal tank, length L बरोबर 10 मीटर, breadth 6 meter, that is B, and depth H is 3 meter. We have to find capacity of tank and liter of water tank can hold. या ठिकाणी दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहे त्या मीटरमध्ये आपण त्या सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ. म्हणून क्युबाइड टँकच्या लेंथ जी आहे, लेंथ इज इक्वल टू 10 मीटर. 10 मीटर तर सेंटीमीटर होतात बघा, 10 × 100 दॅट इज 1000 सेंटीमीटर. वी नो दॅट 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. Then breadth is given 6 meter converted into 6 into 100, that is 600 centimeter, and H is equal to 3 meter is equal to 3 into 100, that is 300 centimeter. We have to find volume of the tank is equal to formula L into B into pH बरोबर 1000 into 600 into 300 बरोबर यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला संख्या मिळते बघा 18 करोड क्यूबिक सेंटीमीटर. So here we write capacity of the tank. क्यूबिक सेंटीमीटरमध्ये कॅपॅसिटी लिहायची आपल्याला. घनफळ व्हॉल्यूम ऑफ द टँक that is 18 करोड cc. जर त्याला लिटरमध्ये कन्वर्ट करताना त्याला 1000 लिटरने आपल्याला डिवाइड करावं लागेल. बरोबर 18 करोड अपॉन 1000 दॅट इज लिटर बरोबर 1,80,000 लिटर. या ठिकाणी आपल्याला आन्सर लिहिता येईल बघा. द कॅपॅसिटी ऑफ द टँक is 18 crore cubic centimeter and
it can hold 1,80,000 liter water.